औसा व भादा पोलिसाची मोठी कामगिरी. मोठा शस्त्र दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असलेल्या 5 आरोपींना नागरिकाच्या सहाय्याने पकडण्यात मोठे यश. औसा भादा पोलिसांना घटनेची माहिती दिल्यावर तातडीने दोन्ही ठाण्याच्या पोलिसांनी धाव घेत 8 पैकी 5 जणांना ताब्यात घेतले. यावेळी सविस्तर माहिती देताना अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी कुमार चौधरी, पोलीस निरीक्षक सुधाकर बावळकर, पोलीस निरीक्षक सुनील रेजितवाड इत्यादी. इंडिया स्टार न्यूज 9 मराठी, महाराष्ट्र, औसा. काही लोकांना जे आपल्या आव्हानानुसार आपल्याला रात्रीच्या गस्तीच्या वेळी मदत करत होते. काही लोकांना एक 4 चाकी मालवाहू वाहन टाटा मॅजिक जे आपण म्हणतो ती संशयास्पदरित्या औसा तुळजापूर रोडवर मागे पुढे येताना आपल्याला दिसत होती सतत. त्यांना दिसले, त्यांनी त्याच वेळेला तात्काळ औसा आणि भाद्याच्या रात्रगस्तीच्या अधिकारी अंमलदारांना कल्पना दिली. त्या अनुषंगाने प्रभारी अधिकारी त्यांचा सर्व स्टाफ त्या ठिकाणी गेला असता नागरिकांनी तो जे वाहन होतं ते घेरण्यासाठी आणि त्यांना ताब्यात घेण्यासाठी आपल्याला मदत केलेली आहे. सदर वाहनामध्ये आपल्याला एकूण 5 संशयित इसम मिळालेले आहेत. त्यांची नावे अनुक्रमे रिहान मुस्तफा शेख, राहणार परळी बीड, अनवर खान जलाल खान पठाण, परळी बीड, हाफिज शेख परळी बीड, सादिक मोहम्मद जुना बाजार बीड आणि फारूक नबी शेख असे 5 लोक आपल्याला घातक शस्त्रांविषयी, ज्यामध्ये कटावणी, कोयता, लाकडी दांडके, स्टील रॉड अशा प्रकारचे जे सगळं घातक हत्यार होते दरोडा टाकण्याच्या उद्देशाने ते असताना ते मिळून आलेले. ते 5 लोक आपण ताब्यात घेतलेले आहेत आणि त्यातले काही 3 लोक जे होते, अजून 3 लोक होते, एकूण 8 आरोपी होते. ते 3 लोक पळून गेलेले आहेत. त्यांच्या मागं आमचे पथक त्यांना शोधण्यात गेलेले आहे. एकूण आपण यांच्याकडून त्यांचे वाहन आणि त्यांच्याकडचे वस्तू आणि हत्यारं हे सगळे म्हणून 7,71,200 रुपयाचा मुद्देमाल त्यांच्याकडून जप्त केलेला आहे. सदर आरोपींची पार्श्वभूमी बघता या आरोपींविरुद्ध यापूर्वीही घरफोडी, रॉबरीसारखे गुन्हे दाखल आहेत. त्याचा आम्ही शोध घेत आहोत. त्याच पद्धतीने सदरच्या आरोपींनी लातूर जिल्ह्यात ज्या पोलीस स्टेशनची नावे मागाशी नमूद केली त्याचबरोबर काही ठिकाणी घरफोडे केलेले असण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने आम्ही तपास करतो आहे. त्याच पद्धतीनं ते गुन्हे उघडकीस येतील हा आमचा प्रयत्न राहील. आणि आपल्या जिल्ह्याबरोबरच आपल्या लगतचे जे जिल्हे आहेत तिथेही काही गुन्हे केल्याची आम्हाला शंका आहे. त्या पद्धतीने आम्ही तपास करू आणि त्याबाबत आपल्याला लवकरच कळवण्यात येईल.